तर आज सकाळीच मला एका ताईचा फोन आला होता आणि ती मला फोनवरती चक्क बोलली, की "मॅडम तुम्ही 15 दिवसामध्ये ₹50,000 कसे कमवणार आहात? तर ते मला पण सांगा, तर मी पण काम करणार आहे आणि मी पण कमवणार आहे." तर मी त्यांना विचारलं, की "तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट येतं किंवा फ्रीलान्सिंगबद्दल काही आयडिया आहे?" तर त्यांचं उत्तर होतं, की "नाही." तर त्यांच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं, तर ते मला ऑन द स्पॉट काहीच सुचलं नाही. पण मी त्यांना सांगितलं, की "तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. ही जी आपण सीरीज चालू केलेली आहे 15 डेजमध्ये ₹50,000 अर्न करायची ॲज अ फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ फ्रीलान्स सोशल मीडिया मॅनेजर, तर हा चॅलेंज मी स्वतः घेतलेला आहे आणि या फील्डमध्ये मी स्वतः 5 वर्ष झाले काम करते आणि त्यामुळे मला या फील्डमधला खूप एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळे हे जे चॅलेंज आहे तर ते मी कॉन्फिडेंटली घेऊ शकते. पण मी कॉन्फिडेंटली असं सांगू शकत नाही की तुम्ही सुद्धा ॲज अ न्यू ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ न्यू सोशल मीडिया मॅनेजर हे जे चॅलेंज आहे तर ते घेऊ शकता आणि अचीव्ह करू शकताय. पण येस, ट्राय प्रत्येकजण करू शकताय. खरं फ्रीलान्सिंग एक अशी स्किल आहे की ज्याच्यामध्ये कधी कधी आपण 50-60,000 पण कमवू शकतो किंवा 50-60 लॅक्स पण कमवू शकतो. तर सगळा जो खेळ आहे ना तर तो मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा आहे आणि व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट केलं आणि पूर्ण बिझनेस जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला ना तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पॉसिबल होतात. तर आजच्या या सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की जर तुम्हाला मोठी अमाऊंट अचीव्ह करायची असेल तर कोणते कोणते स्ट्रॅटेजीज किंवा कोणते कोणते टेक्निक्स ज्या असतील तर त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर 15 दिवसामध्ये ₹50,000 कमवण्याच्या चॅलेंजच्या तिसऱ्या दिवसामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मी एक शॉर्ट रिकॅप घेते की आतापर्यंत आपण काय काय केलेलं आहे. तर डे 1 आपण सगळ्या ब्रँडिंग ऍक्टिव्हिटीज जे होते किंवा आपलं मटेरियल जे आहे तर ते सगळं सेटअप केलेलं आहे. सोबतच आपण व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती चालू केलेली आहे. डेली 100 मिनिमम आणि मॅक्झिमम 100 लोकांना, नवीन लोकांना आपण व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी थ्रू आपल्या सर्व्हिसेसबद्दल माहिती जी आहे तर ती देतो, कारण डायरेक्ट कम्युनिकेशन होतं व्हॉट्सअप थ्रू. त्यानंतर सेकंड स्टेप डे 2 मध्ये आपण केली ती म्हणजे कोल्ड कॉलिंग आपल्याला करायचं. तर कोल्ड कॉलिंगमुळे काय होतं तर डायरेक्ट कम्युनिकेशन होतं आणि क्विक रिप्लाय आपल्याला क्लायंटचा येतो, क्विक रिस्पॉन्स आपल्याला क्लायंटचा येतो. त्यामुळे क्लायंट क्लोज करण्यामध्ये किंवा लीड जनरेशन करण्यामध्ये आपल्याला कोल्ड कॉलिंगचा जो आहे तर तो खूप जास्त फायदा होतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तिसरी स्ट्रॅटेजी, ती म्हणजे जर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्लायंट्स जे असतील तर ते घ्यायचे असतील तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे लास्ट 2 व्हिडिओजला तुम्ही जे काही प्रेम दाखवलं, जे काही सपोर्ट तुम्ही दाखवलात आणि छान छान कॉमेंट्स केलेले आहेत तर त्याच्याबद्दल एक थँक्स गिव्हिंग म्हणून मी तुमच्यासाठी एक गिफ्ट जी आहे तर ते देणार आहे. तर तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये एक मी प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं जर करेक्ट उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये दिलं तर 2 लकी विनर्स आहेत. तर त्यांना मोबाईल ग्राफिक्स जो कोर्स 4 सप्टेंबर पासून चालू होणार आहे, ज्याच्या माध्यमातून मी ॲज अ ग्राफिक डिझायनर काम करते किंवा एक सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करते. तर तो कोर्स जो आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे क्वेश्चनचा आन्सर जे आहे तर ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच द्या आणि फ्री कोर्स जो आहे तर तो नक्कीच घ्या. तर तुमच्या सगळ्यांचे कॉमेंट्स होते की मी जे काही ग्राफिक्स वापरते ऍडव्हर्टाइजमेंटसाठी तर ते ग्राफिक्स तुम्हाला बघायचे. तर मी आज तुम्हाला डिटेलमध्ये ट्युटोरियल देणार आहे की कशा प्रकारचे ग्राफिक्स, आणि स्पेशली आता फेस्टिवल ऑफर आहे त्यामुळे मी कशा प्रकारे ऑफरचे जे ग्राफिक्स आहेत तर ते बनवलेले आहेत. सिम्पली कॅनवाचं ट्युटोरियल जो आहे तर तो मी तुम्हाला देणार आहे. तर नवीन क्लायंट्सना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण आज जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरणार आहोत तर त्याचं नाव आहे डिस्काउंट स्ट्रॅटेजी. तर बघा, आपल्या लोकलला असेल किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये जर असेल 50% ऑफ आहे, मान्सून ऑफर आहे किंवा स्पेशल सीझन ऑफर आहे म्हणून जर ऑफर आली असेल तर नक्कीच ज्यांना कोणाला खरेदी करायची नाही आहे तर ते सुद्धा आवर्जून असेल तर त्या साईट्सवरती असेल किंवा त्या लोकल शॉपवरती जे असेल तर ते व्हिजिट करतात. त्यामुळे हे जे डिस्काउंट ऑफर्स असतात ना तर ते नवीन क्लायंट्सना आपल्या कंपनीमध्ये, आपल्या एजन्सीमध्ये जे असतील तर ते इन्व्हाइट करतात. एक इंट्रोडक्टरी डिस्काउंट प्लॅन असेल किंवा पॅकेज जो असेल तर तो देऊन तुम्ही जास्तीत जास्त क्लायंट्स जे असतील तर ते तुमच्या कंपनीमध्ये सिक्युअर करू शकता. पण हा जो डिस्काउंट तुम्ही देताय तर त्याच्यामुळे तुमचे सर्व्हिसेस जे काय असतील तर ते अंडर व्हॅल्यूड सुद्धा वाटायला नकोत. त्यामुळे डिस्काउंटची ऑफर अशा पद्धतीने द्यायच्या की तुमच्या सर्व्हिसची व्हॅल्यू जी आहे तर त्याला सुद्धा डॅमेज जो आहे तर तो होणार नाही. सोबतच नवीन क्लायंट्स जे असतील तर ते जास्तीत जास्त तुमच्या एजन्सीमध्ये जे असतील तर ते अट्रॅक्ट होणार आहेत. तर मी जे डिस्काउंटची प्राइसिंग सेट केलेली आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे आता 2 सर्व्हिसेस आहेत. एक तर मी ग्राफिक्स पण प्रोव्हाइड करते, सोबतच मी सोशल मीडिया मॅनेजमेंट जो आहे तर तो प्रोव्हाइड करते. त्यामुळे डिस्काउंटमुळे काय होईल की माझे दोन्ही सर्व्हिसेस जे असतील तर त्याचं कॉम्बो पॅकेज घेण्यामध्ये जास्तीत जास्त क्लायंट्स जे असतील तर ते इंटरेस्टेड असतील आणि आहेत. मी काही रिझल्ट्स जे असतील तर ते तुम्हाला दाखवते. त्यामुळे दोन्ही सर्व्हिसेस घेतात कारण आपण त्यांना इंट्रोडक्टरी डिस्काउंट जो असेल तर तो ऑफर करतोय त्याच्यामुळे. तर आपला जो डिस्काउंटेड प्राइस रेट आहे तर तो अशा पद्धतीने असणार आहे, ज्याच्यामध्ये 1,000 रुपयाला तुम्हाला 10 पोस्ट जे असतील तर त्या मिळणार आहेत. सोबतच त्या मंथमधले जे काही फेस्टिवल पोस्ट असतील तर ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता गणपती आहे तर गणेश चतुर्थीची वगैरे पोस्ट आहे तर ती त्या पॅकेजमध्ये कन्सिडर केली जात नाही. ती आपण फ्री ऑफ कॉस्ट जी आहे तर ती क्लायंटला प्रोव्हाइड करतो. मग त्याच पद्धतीने जर क्लायंटला 20 असेल, 30 असेल, 40 पोस्ट लागत असतील महिन्याला तर त्या अकॉर्डिंगली वेगवेगळे पॅकेजेस जे असतील तर ते आपण डिझाईन करू शकतो. तर आज एक क्लायंट मी सिक्युअर केलेला आहे ज्यांची रिक्वायरमेंट आहे की त्यांना महिन्याला ऍटलीस्ट 30 ते 40 पोस्ट जे असतील तर ते लागणार आहेत. वेगवेगळे ऍड्रेस आहेत त्यांचे आणि वेगवेगळे लोगो
त्यांना यूज करून जे डिझाईन्स असतील तर ते बनवून हवे आहेत. तर त्या क्लायंटचे पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देईन, पण त्यांना जे प्राइस रेट मी दिलेला आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर त्यांना आता या महिन्यामध्ये गणपती आहे, त्यानंतर दसरा आहे आणि दिवाळी आहे, त्यामुळे कंटिन्युअसली जास्त ऑफर्स असणार आहेत आणि जास्त रश असणार आहे पार्लरमध्ये. त्यामुळे त्यांनी 3 महिन्यासाठी हे जो पॅकेज आहे तर तो माझ्याकडून परचेस केलेला आहे. तर पर मंथ जो आहे पॅकेज रेट तर तो मी त्यांना 4000 रुपीज जो आहे तर तो सांगितलेला आहे. 4000 रुपीजला त्यांना मी 30 ते 40 नवीन ऍडव्हर्टिजमेंटचे जे काही पोस्टर्स असतील ते प्लस फेस्टिवल पोस्ट असतील तर ते मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. 3 महिन्यामध्ये त्यांची 12,000 रुपीज जे आहेत तर ते आपल्याला मिळणार आहेत. स्पेशली सीझनल ऑफर्स आहेत, तर त्याच्यामुळेच त्यांनी हा जो पॅकेज आहे तो घेतलेला आहे. आणि जर त्यांना आपले सर्व्हिसेस चांगले वाटले तर आपले सर्व्हिस जे आहेत ते कंटिन्यू करतो असं ते आपल्याला बोललेले आहेत. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ऑफर आपण काढलेली आहे ती म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंटची, ज्याच्यामध्ये आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम हे 2 प्लॅटफॉर्म्स जे आहेत तर ते ऍड केलेले आहेत. आणि बेसिक पॅकेज रेट जो आहे तर तो 3000 रुपीज आहे. तर 3000 रुपीजला आपण क्लायंट्सना 10 रेग्युलर बेसिक पोस्ट ज्या असतील त्या, सोबतच काही फेस्टिवल पोस्ट असतील तर त्या फ्री, सोबतच त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जे काही अकाउंट असेल, त्यांचं जे काही पोस्टिंग असेल, शेड्युलिंग असेल, किंवा जे काही त्यांचं ओव्हरऑल फेसबुक इंस्टाग्रामवरती मार्केटिंग असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणार आहोत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रील्स एडिटिंगचा पार्ट जो आहे तर तो ऍड केलेला नाही आहे. इन केस जर क्लायंटला काही रिक्वायरमेंट असेल, रील्स वगैरे जर लागत असतील तर नक्कीच आपण ते एडिट करू, पण त्याचे जे काही प्राइसिंग असतील तर ती पुन्हा सेपरेट असणार आहे. त्यामुळे त्या अकॉर्डिंगली कस्टमाइज प्लॅन्स जे असतील तर ते आपण आपल्या क्लायंटला देऊ शकतो. तर आज दिवसभरामध्ये 2 टोटल क्लायंट्स जे आहेत तर ते मी क्लोज केलेले आहेत. पहिला क्लायंट जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्राफिक डिझायनिंगचं आहे, ज्याच्यामधून आपल्याला 4000 रुपीज पर मंथ जे आहे ते मिळणार आहेत. तर क्लायंटने ॲज ॲडव्हान्स पेमेंट आपल्याला 2000 रुपीजचं पेमेंट जे आहे ते केलेलं आहे आणि रिमेनिंग 2000 रुपीजचं पेमेंट जे आहे ते नेक्स्ट वीकमध्ये क्लायंट जे आहे ते करणार आहेत. आणि सेकंड क्लायंट जे आपण घेतलेला आहे तर त्यांनी आपला बेसिक जो प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये 10 पोस्ट आहेत ग्राफिक्सच्या प्लस फेस्टिवल पोस्ट असणार आहेत ग्राफिक डिझायनिंगचा, तर तो प्लॅन घेतलेला आहे. सोबतच क्लायंटला डिजिटल व्हिजिटिंग कार्ड जे आहे की इंस्टाग्राम थीम मध्ये असतं. एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवते. तर अशा प्रकारचं व्हिजिटिंग कार्ड त्यांना करून हवंय, ब्लॅक अँड व्हाईट, एका साईडला डार्क थीम आणि एका साईडला लाईट थीम. मी तुम्हाला दोन्ही दाखवते. आणि हे जे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आहे, जर तुम्हाला याची ट्युटोरियल बघायची असेल तर खाली कमेंटमध्ये डिजिटल व्हिजिटिंग कार्ड असा मेसेज करा. याच्यावरती एक ट्युटोरियल जे आहे तर ते मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने आज 2 क्लायंट्सच्या माध्यमातून मला एक अमाऊंट 2000 ची रिसिव्ह झालेली आहे आणि दुसरी अमाऊंट जे आहे तर ती ग्राफिक्सचं पॅकेज 1000चं आणि डिजिटल व्हिजिटिंग कार्ड जे आहे त्याच्यासाठी मी त्यांना 500 रुपीज जे आहेत ते चार्ज केलेले आहेत. त्याच्यासाठी त्यांनी 500 रुपीज पे केले. त्याची टोटल 1500, म्हणजे 2000 प्लस 1500, म्हणजे टोटल मला 3500 रुपये जे आहेत तर ते आजच्या दिवसामध्ये रिसिव्ह झालेले आहेत. तर आपल्या चॅलेंजच्या प्रमाणे पहिल्या दिवसामध्ये 3500 रुपये मिळाले होते, सेकंड डेला मला 0 अमाऊंट आली होती, थर्ड डेला मला पुन्हा 3500 रुपये जे आहेत ते आलेले आहेत. तर असे मिळून टोटल 50,000 पैकी 7,000 रुपयाची अमाऊंट जी आहे तर ती आज आपण कलेक्ट केलेली आहे. तर आता लगेचच मी तुम्हाला ट्युटोरियल देते की कशा प्रकारे मी ब्रँडिंगचे जे काही माझे ग्राफिक्स असतील तर ते तयार केलेले आहेत, जे काही मटेरियल असेल तर ते मी तयार केलेलं आहे. डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करते. आणि एक अपडेट होती, जर तुम्हाला मोबाईल ग्राफिक्सचा क्लास जर जॉईन करायचा असेल तर आपली नवीन बॅच जी आहे तर ती 4 सप्टेंबरला चालू होते. सोबतच जर तुम्हाला फोटोशॉपची बॅच जॉईन करायची असेल तर ती 8 सप्टेंबरला चालू होते. मोबाईल ग्राफिक्सची जी काही फीज आहे तर ती फक्त आणि फक्त 1000 रुपीज आहे आणि फोटोशॉपची जी काही फीज आहे तर ती 1500 रुपीज आहे. सोबतच जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट करायचं असेल, म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम सुद्धा तुम्हाला क्लायंटचा हँडल करायचा आहे किंवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायासाठी करायचा असेल तर तो जो कोर्स आहे तर तो सुद्धा 1000 रुपीजला आहे. पण आता ऑफर आहे आणि नक्कीच जसं मी तुम्हाला डिस्काउंटचा जो काही इम्पॉर्टन्स आहे तो सांगते, तर त्या पद्धतीने मी माझ्या अकॅडमीमध्ये सुद्धा वेगवेगळे ऑफर्स जे ते चालू केलेले आहेत. जर तुम्ही कोणतेही 2 कोर्सेस घेताय तर तुम्हाला कोणतेही 2 कोर्सेस जे असतील तर ते फक्त आणि फक्त 1600 रुपयाला मिळणार आहेत. ऑफर व्हॅलिड फॉर लिमिटेड पीरियड. खाली मी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, सिम्पली तुम्ही कॉल करा आणि जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. कॉल करा डायरेक्ट, जर मी अवेलेबल असेल तर नक्कीच मी तुमचे कॉल्स रिसीव्ह करेन. व्हॉट्सअप करा, तुम्हाला माझी टीम मेंबर रवीना जी आहे तर ती कॉल करून जी काही इन्फॉर्मेशन आहे कोर्स बद्दलची तर ती सगळी सांगून देईल. तर ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स 2 महिन्याचा आपण डिझाईन केलेला आहे पर्पजली, कारण जर तुम्ही नवीन असाल या फील्डमध्ये तर अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ज्या काही काही गोष्टी असतात ना तर त्या आपण कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. सोबतच लाईफ टाईम सपोर्ट देतो, कारण भरपूर माझे जे ऑडियन्स आहे, भरपूर माझे जे स्टुडंट्स आहेत तर ते लेडीज आहेत आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे भरपूर लेडीजचे क्लासेस मिस होतात किंवा लाईव्ह अटेंड करता येत नाही. त्यामुळे असं काही लिमिटेड टाइम दिलेला नाही आहे की या पिरियड पुरतच मर्यादित आहे. तर तुम्हाला जो काही आपला सपोर्ट असणार आहे तर तो कायमचा दिला जातो, लाईफ टाईम सपोर्ट जो तो दिला जातो. सोबतच तुमचे असाइनमेंट्स वगैरे चेक केले जातात, काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सॉल्व्ह केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह आपले बॅचेस असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला
कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर त्या डायरेक्टली तुम्ही विचारू शकता. तर आजच्या आपल्या कॉन्टेस्टचा जो काही क्वेश्चन आहे, जो काही प्रश्न आहे, तर तो असा आहे की तुम्हाला मी मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी किती करायला सांगितलेल्या आहेत, किती व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करायला सांगितलेल्या आहेत. तर त्याचं उत्तर कॉमेंटमध्ये मेसेज करा आणि जे कोण 2 लकी विनर्स असणार आहेत तर त्यांना आपला मोबाईल ग्राफिक्सचा जो कोर्स आहे तर तो अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे. तर हा आहे आपला पोस्टर नंबर 1 जो की कॅनवा यूज करून सिम्पली जो आहे तर तो आपण डिझाईन केलेला आहे. ऑफर जी आहे तर ती 30% ऑफ ठेवलेली आहे. आपले सर्व्हिसेस जसं की ग्राफिक डिझायनिंग आहे आणि सोशल मीडिया मार्केटिंग आहे. सोबतच एक टॅगलाईन जी की क्लायंटला अट्रॅक्ट करते, जसं की तुम्ही व्यवसाय करा, जाहिरात आम्ही करू. स्पेशल ऑफर फर्स्ट 10 प्रोजेक्ट्स ओनली. तर आपली ऑफर आहे त्यामुळे अगदीच आपण अंडर चार्ज करतोय, त्यामुळे आपले व्हॅल्यू जी आहे तर ती कमी जायला नको आणि लवकरात लवकर जे आहे तर ते आपले पॅकेजेस जे असतील तर ते सेल होण्यासाठी फर्स्ट 10 प्रोजेक्ट्स ओनली. तर हे मी ॲड केलेलं आहे. खाली बॉटमला गणेश चतुर्थी आणि इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे तर ते ॲड केले. सुरुवातीला इनिशियल स्टेजला हा जो आहे तर मी वरती ॲड केला होता आणि मग इथे मी याचा जो कलर होता ना, जसं की आता रेड आहे ना, एकच मिनिट, तर तिथे होता व्हाईट, बट तो जितका अट्रॅक्टिव्ह दिसायला हवा ना तर तितका तो दिसत नव्हता. म्हणजे स्पेशल ऑफर आणि याचं जे लिंकिंग आहे तर ते व्यवस्थित करता येत नव्हतं आणि अगदी फास्ट करायचं होतं, जास्त वेळही नव्हता. तर त्यासाठी मग मी असं केलं आणि एक असं पण मी करून बघितलं ज्याच्यामध्ये बघा वरती स्पेशल ऑफर गणेश चतुर्थी फर्स्ट 10 प्रोजेक्ट्स ओनली. ठीक आहे, असं होतं. आणि माऊली बिझनेसचा एक लोगो जो आहे तर तो मी इकडे ॲड केलेला आहे. ठीक आहे, तर तुमचा लोगो तुमच्या ह्याच्यामध्ये पोस्टरमध्ये असणं महत्त्वाचं आहे. जर लोगो असेल तर अजून छान अट्रॅक्टिव्ह होतो. सोबतच कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तर तो ॲड करा. मी तुम्हाला लास्ट टाइम टिप दिली होती, जो की तुम्ही कॉन्टॅक्ट वापरताय नंबर तर तो स्पेशली बिझनेस व्हॉट्सॲप हवा, सो दॅट जरी तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर ही टेक्स्ट आहे, मराठी मी टाईप केलं आहे आणि फॉन्ट स्टाईल जी आहे तर ती आय थिंक एकच मिनिट मी सांगते. फॉन्ट स्टाईल यात्रा. ठीक आहे, फॉन्ट स्टाईल जी आहे तर ती आहे यात्रा 1 आणि त्याच्यानंतर मग आवर सर्व्हिसेससाठी वेगळा टेक्स्ट, इथे मी हे वेगळे टेक्स्ट आणि हे जे बॉक्सेस ॲड केले आहेत त्याच्यासाठी मी सर्च केलं चेकलिस्ट. जे कॅनवा वापरतात तर तुमच्या लक्षात येईल, चेकलिस्ट किंवा चेकबॉक्स म्हणून तुम्ही सर्च करू शकता. आणि मग त्याच्यानंतर स्पेशल ऑफरसाठी सिम्पली मी हे वेगवेगळे सर्च करत होते. हे वेगवेगळे एलिमेंट्स बघा मी आत्ता घेतलेत सगळे. तर हे स्पेशल ऑफरसाठी मी सिम्पली एलिमेंट्समध्ये गेले आणि स्पेशल ऑफर म्हणून सर्च केलं तर हे सगळे मला मिळाले, ग्राफिक्सच मिळाले मोस्टली. तर माझ्याकडे आता इतका वेळ नव्हता की मी म्हणजे ट्रायल एरर जास्त करू शकेन. तर फास्टमध्ये जितक्या छान पोस्टर्स मला बनवता येतात तर तितक्या फास्ट मला बनवायचं होतं. तर त्यासाठी ही जी डिझाईन आहे तर ती मी बनवलेली आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पा जे की खूप क्यूट दिसतात. तर ॲक्च्युली मी ना ChatGPT भरपूर सर्च केलं गणेशासाठी. मला असे वेगळे काहीतरी फोटो हवे होते जे की अट्रॅक्टिव्ह दिसेल, पण मला ChatGPTने काही बेस्ट रिझल्ट्स जे आहेत तर ते दिले नाहीत. तर हे मला रिझल्ट्स दिले. फोटोज आहेत, छान आहेत, पण इतके पण व्यवस्थित नाही आहेत की मी ते यूज करू शकते. तर मला बाल गणेशा मी प्रॉम्प्ट पण दिला होता व्यवस्थित, बट आय डोंट नो वाय ते नाही जनरेट झाले. तर मी हा जो फोटो आहे तर तो गुगलवरून वापरला. ठीक आहे, सिम्पली मी गुगलला सर्च केलं गणेशा युजिंग फोन आणि त्या अकॉर्डिंगली एक फोटो जो आहे तर तो मला इकडे जनरेट झाला. बघा हा वेगळा फोटो आहे. ठीक आहे, आणि मग ह्या फोटोच्या अकॉर्डिंगली हे जे छोटे छोटे आयकॉन्स दिसतात का तर हे मी ॲड केले, वेगळे एक्सटर्नली घेतले. सोशल मीडिया म्हणून टर्म सर्च केलात ना की हे एलिमेंट्स येऊन जातील. मग हे मी एलिमेंट्स सोशल मीडिया म्हणून सर्च करून ॲड करून ठेवले तिथं. 30% ऑफ टेम्पलेटच होता, त्यामुळे मी ॲज इट इज जो होता तर तो एडिट केला. मी टेम्पलेट वापरला आहे आणि टेम्पलेट यूज करून मी हे एडिटिंग जे आहे तर ते केलेलं आहे. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. अगदी 5 to 10 मिनिट्सच्या आतमध्येच हा जो पोस्टर आहे तर तो मी डिझाईन केलेला आहे आणि लगेचच मार्केटिंग ॲक्टिव्हिटी जी होती तर मी लगेच स्टार्ट केली. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे तर प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, युजफुल वाटला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटिवेशनल वाटलं असेल. तर असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्ही जर फर्स्ट टाइम बघत असाल तर या व्हिडिओचे पहिले 2 पार्ट्स जे आहेत तर ते ऑलरेडी रिलीज झालेले आहेत, तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सिम्पली मिळून जातील, डे 1 डे 2 असं. तर त्या अकॉर्डिंगली दोन्ही व्हिडिओज बघा, कारण मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सजेस्ट करते जर तुम्हाला फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर
किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट करायची असेल तर हे जे काही मी 15 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे तर प्रत्येक दिवसाला मी रोज एक नवीन स्ट्रॅटेजी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. अगदी डिटेलमध्ये जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठलाही स्किप करू नका आणि कुठलाही व्हिडिओ असेल तर तो मधून स्टॉप करू नका. पूर्ण स्ट्रॅटेजी बघा आणि डिटेलमध्ये तुम्हाला आता हा फ्रीलान्सिंगचा कोर्स आहे ऍक्च्युली, जो की तुम्हाला बाहेर जर तुम्ही परचेस करायला गेलात तर तुम्हाला हा पेड कोर्स असणार आहे. पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा 15 डेजच्या चॅलेंजच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जे आहे तर भरपूर माहिती शिकायला मिळणार आहे. त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्यामुळे असं इग्नोर करू नका किंवा निग्लेक्ट करू नका. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे सगळे असणार आहेत आणि जास्तीत जास्त माझ्याकडची जी काही माहिती आहे टोटल 5 इयर्सचा जो काही एक्सपिरियन्स आहे तर तो मी तुमच्यासोबत 15 डेजमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे विचार करा किती जास्त युजफुल किंवा इन्फॉर्मेटिव्ह ही जी व्हिडिओ असणार आहे ती. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर उद्याचा व्हिडिओ जी आहे तर ती बरोबर 11 वाजता तुम्हाला येऊन जाईल. त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेगवेगळे कॉन्टेस्ट आपण घेणार आहोत त्यामुळे ती व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.